महिन्यातच कपिलधार धबधबा 100 फुटांहून कोसळतोय। धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक गर्दी करतायत, मात्र सुरक्षेसाठी अद्याप कोणतीही यंत्रणा कार्यान्वित झालेली नाहीये। तर मे महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवलीमधला सावडाव धबधबा प्रवाहित झालाय। वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आता सावडाव धबधब्यावर मोठ्या संख्येने पर्यटक पोहोचतायत। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आंबोली धबधबाही प्रवाहित झालाय। धबधबा प्रवाहित झाल्यानं पर्यटक मोठ्या संख्येने इथे दाखल झाले आहेत। दाट धुकं, त्यात हरवलेला धबधबा, ऊन पावसाचा खेळ आणि हिरवाईने नटलेल्या आंबोलीतलं मनमोहक दृश्य याचा आनंद पर्यटक मनमुराद घेतात। तर मुसळधार पावसामुळे बदलापुरातील प्रसिद्ध कोंडेश्वरचा धबधबाही प्रवाहित झालाय। पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांची पावलं आता कोंडेश्वरकडे वळू लागली आहेत। बदलापूरपासून 7 किलोमीटर अंतरावर हा कोंडेश्वरचा धबधबा आहे। पावसाळ्यात या ठिकाणचं निसर्ग सौंदर्य पर्यटकांना खुणावत असतं। साताऱ्याच्या माण तालुक्यातील आंधळी धरण मे महिन्यातच ओव्हरफ्लो झालंय। यामुळे परिसरातील सिंचनाचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे। आणि आज आंधळी धरणाची ही ड्रोन दृश्य आता समोर आली आहेत। उजनीच्या इतिहासात यंदा प्रथमच हे धरण मे महिन्यात जिवंत साठ्यात आले आणि गेल्या 14 दिवसात तब्बल 12 टीएमसी पाणी धरणात जमा झालंय। गेल्या वर्षी धरण 110% भरल्यानंतर जिवंत साठा संपून -23% पर्यंत धरणाची पातळी खालावलेली। मात्र मान्सूनच्या या पावसाने जोरदार बॅटिंग केली आणि यंदा प्रथमच मे महिन्यात उजनी धरणाने मृत साठ्याची पातळी ओलांडली। आज सकाळी 8 वाजताच उजनीने जिवंत साठ्यात प्रवेश केला। अजूनही उजनी धरणात 26,000 क्युसेक विसर्गाने पाणी जमा होत आहे। जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समावेश झालेलं साताऱ्याचं कास पठार नैसर्गिक सौंदर्याने खुलून गेलंय। हे निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची पावलं कास पठाराकडे वळू लागली आहेत। कासच्या पठारावरची सातारी तुरा किंवा वायतुरा ही पावसाळ्यात फुलणारी फुलं यंदा मे महिन्यातच बहरली आहेत। आढावा घेतलाय आमचा प्रतिनिधी वैभव बोडकेने, पाहूया।